श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील एक कथा. आज आपण ही कथा जी आहे ती अक्कलकोटची आहे. त्यात एक श्री स्वामी समर्थांचा जो शिष्य होता, त्याची ही कथा आहे. तर चला मित्रांनो, आज आपण कथेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट या ठिकाणी जवळपास 10-15 किलोमीटरच्या अंतरावर तिथे एक राघव नावाचा एक शिष्य होता आणि तो स्वामींची इतकी भक्ती करायचा, की तो शेतात असो, मंदिरात असो, कुठेही असो, तो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप चालू असायचा त्याचा. परंतु एक वर्ष असं होतं ज्यात पाऊसच पडला नाही व दुष्काळ पडला. दुष्काळामुळे त्याच्या शेतात काहीच उगवलं नाही आणि मग त्यामुळे त्याच्यावर जे झालेलं कर्ज होतं, थोडंफार कर्ज नव्हतं, भरपूर कर्ज होतं. त्या कर्जामुळे त्याच्यावर असा एक वेळ आला, की त्याच्याकडे खाण्यासाठी काही नव्हतं आणि ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं, ते कर्जदार त्याला रोज सकाळी त्याच्या घरी आणि त्याला त्रास देऊ लागले. त्याला म्हणे, "अरे राघवराव, कर्ज वापस करताय की नाही? का नेऊ शेती? शेती नावावर करून घेऊ? का देता साया लगेच?" तर त्याला इतका त्रास दिला आणि त्याचबरोबर त्याच्या घरच्यांना सुद्धा खूप त्रास देऊ लागले. घर नावावर करून दे, दार नावावर करून दे, हे नावावर करून दे, ते नावावर करून दे. अशा प्रकारे तो इतका त्रस्त झाला व एक रात्र त्याने फाशी घेण्याचा विचार केला. तो फाशी घेणारच, की तेव्हाच त्याच्या कानात एक आवाज आला, श्री स्वामी समर्थ. त्याला आठवलं, की स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि अक्कलकोटला निघाला. अक्कलकोटला गेला आणि तिथे स्वामींच्या चरणी त्याने मस्तक ठेवलं आणि म्हणला, "स्वामी, आज माझ्याकडे काहीच उरलेलं नाही आणि मी कर्जबाजारी झालो आहे. मला तुम्ही मदत करा स्वामी. मला तुम्ही या संकटातून वाचवा." स्वामी म्हणाले, "अरे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." स्वामी त्याला नेहमी सांगायचे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ." असं म्हण. स्वामींनी त्याला समजून सांगितले आणि त्यानेही जे त्याच्या जीवनात घडले, जे काही घडले ते सर्व सांगितले. त्यावेळी स्वामींनी त्याला सांगितले, "अरे, तुला आम्ही कशासाठी एवढं सांगितलंय, एवढं समजून सांगितलंय, शिकवलंय. मी दिलेले विचार तू विसरलास. जर तू हे विचार विसरलास, तर तू फाशी घ्यायला निघालास." अरे, स्वामींनी दिलेला शब्द, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." यावर एकच आम्हाला दिसून येत आहे, की आमचे शिष्य इतके कमजोर कसे निघाले रे? राघवराव, जा. घरी जा आणि शेतात चांगले काम करा, कष्ट करा. कष्ट कराल तर फळ फळ तुम्हाला मिळेलच. राघवरावाने स्वामींना आज्ञा मागितली आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना पुढील 5 दिवसातच एक त्यांच्या घरी चांगले कपडे घातलेले आणि चांगल्या मोठ्या गाडीत बसलेला एक माणूस आला. त्याने राघव त्याने राघवाला विचारले, "अहो, मला तुमची शेती हवी आहे उधारीवर आणि वापरण्यासाठी. 1 वर्षासाठी वापरायला द्याल का? तुम्हाला हवी ती किंमत मी देतो, पण मला 1 वर्षासाठी हवी आहे." राघव आश्चर्यात पडला. त्याला वाटले, हे कसं शक्य आहे? ज्या शेतीत काही उगवतच नाही आणि यावर्षी तर दुष्काळ पडलाय आणि यांना कशाला लागत आहे शेती व त्याचा हवा तो मोबदलाही देत आहेत. तेव्हा मग त्याला स्वामींचे विचार आठवले. त्याला वाटले व त्याचा विश्वासही बसला स्वामींवर. त्याला माहीत होतं, की हा जो काही घडत आहे आपल्या जीवनात, ते स्वामींचाच कृपा आहे. त्यामुळे त्याने एकही
त्यामुळे राघवाने एकही क्षण विचार न करता त्याला होकार दिला आणि म्हणाला, "ठीक आहे साहेब, तुम्ही एवढे 1 वर्ष वापरू शकता." आणि मग त्या मोठ्या माणसाने त्याला पैसे दिले आणि त्याच पैशाने राघवाने आपल्यावर झालेले जे काही कर्ज आहे, ते फेडले आणि त्यानंतर उरलेली जी शेती आहे, ती 1 वर्षानंतर त्याला मिळणार होती व 1 वर्षानंतर त्याने काही रोख रक्कम ठेवली होती, जेणेकरून त्याला त्या पैशाने रांगरणी, पेरणी करता येईल. 1 वर्ष संपलं आणि त्या माणसाने त्याला शेती त्याने वापस केली. मग त्याने त्या शेतीत नांगरणी केली, पेरणी केली. त्या वर्षी पाऊस हा खूप चांगला होता आणि त्या पावसामुळे त्याचं शेतही चांगलं बहरलं होतं आणि त्यामुळे त्याने खूप कष्टही केले, खूप मेहनत केली आणि त्याचा एक फायदा झाला. त्याला त्या वर्षी उत्पन्नही दुप्पट मिळालं. घरात पूर्वीची सुख, समृद्धी परत आली व राघवाला समजले, की संकटाच्या काळी, संकटाच्या काळात त्याला स्वामींचाच आधार होता. स्वामींनी त्याला जो आधार दिला होता, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तेव्हापासून तो सर्वांना एकच गोष्ट सांगू लागला, एकच संदेश देऊ लागला. स्वामीवर श्रद्धा ठेवा. संकट कितीही मोठे असो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कधीही साथ सोडत नाही व त्यामुळे सर्वजण म्हणतात, स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा हा राघवाचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन कथेला. श्री स्वामी समर्थ.